आपण बनवणार आहोत आळूच्या पानाच्या वड्या. हे आळूचे पानं घेतलेत बघा स्वच्छ धुवून. आणि वडीसाठी लागणारे साहित्य बघा, लसूण, मिरच्या घेतल्यात, थोडेसे जिरे आणि हे धना पावडर घेतले घरीच बनवलेले. आपण हे मिक्सरला बारीक करूया. हे बेसनचं पीठ घेतले मी. तुमच्या अंदाजानुसार बेसनचं पीठ घ्या. मला जितकं लागणार तेवढं घेतले मी. आणि हा मसाला बारीक केलाय बघा, हा आपण ह्याच्यामध्ये टाकू. हळद टाकणार आहे आपण, मीठ, थोडेसे जिरा पावडर. जिरे आपण मसाल्यामध्ये घातले पण अजून थोडं घालू, जिऱ्याने टेस्ट चांगली येते. मीठ पण थोडं घालू अजून, कारण ते वाफवल्यानंतर थोडंसं कमी लागतं. पाणी घालून हे मिक्स करूया आपण. हे पीठ आपलं असं पातळ, म्हणजे जास्त पण पातळ नाही, असं घट्ट झालं पाहिजे बघा. काय बोलतात इंग्लिशमध्ये? कन्सिस्टन्सी. हां, पिठाचं मिश्रण बघा कसं आहे. अशा बनवलं ना पीठ असं की वडी आपली कुरकुरीत होते. आता आपण हे आळूच्या पानाला लावून घेऊया. तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रा काही टाकायचं असेल तर टाकू शकता, म्हणजे तीळ वगैरे. तर मी तीळ आणि कोकम नाही घालत, म्हणजे आम्हाला आंबट नाही आवडत. तीळ घालू शकता पण मी नाही घातलं. आता हे आपण असं पानाला लावून घ्यायचं. तुम्ही 2-3 पानं लावून करू शकता. मी 3-3 पानांचं करणार आहे, कारण मग ते वडी कापल्यानंतर पण छान वाटते. आणि शेवटी आळूची वडी आहे तर आपल्याला पानं पण अशी जास्त पाहिजे त्याच्यामध्ये. आपल्या वड्या अशा तयार करून घ्यायच्या. आणि जे राहिलेलं बेसन आहे ते वरती असं लावून टाकूया आपण. गॅसवरती पाणी ठेवले आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू घालायचं टोपामध्ये, म्हणजे टोप काळा पडत नाही आपला. आणि चाळण त्याच्यामध्ये ठेवायची. चाळणीला मी तेल लावलंय. तेल यासाठी लावले की म्हणजे आपली वडी त्याला चिटकणार नाही चाळणीला. 15 ते 20 मिनिटासाठी आपण उकडायला ठेवूया. आपल्या वड्या शिजून तयार आहेत बघा. हे थंड झाल्यावर आपण कापायला घेऊया. मी गरमच घेतल्यात वड्या, कारण आता स्वयंपाकाला वेळ झालाय मला, तर मी म्हटलं गरम गरमच कापाव्यात. ते छान इथे खाते तर आपण अशा वड्या फ्राय करून घ्यायच्या. तुम्ही तळून पण घेऊ शकता, पण तळण्यापेक्षा आम्हाला असं फ्राय वडी खूप आवडते. थोड्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या कुरकुरीत.
आपल्या वड्या तयार झाल्यात बघा. आणि तुम्ही कमेंटद्वारे कळवा तुमची काय कशी पद्धत आहे ती.